सांस्कृतिक वारसा म्हणजे यात्रा। वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते ती यात्रा। पै पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईकांना बोलावून अतिशय उत्साहात साजरी होते ती यात्रा। एक सांस्कृतिक वैचारिक देवाणघेवाण यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असते। छबिना, तमाशा, कुस्त्यांचा फड हे यात्रेचं पारंपरिक स्वरूप। परंतु यापेक्षाही सर्वात वेगळी अशी एक यात्रा आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी आज आलो आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावी। तुम्हाला समजलंच असेल मी नक्की कशाबद्दल बोलतोय। तर मी बोलतोय आपल्या बगाड यात्रेबद्दल। बावधनची बगाड यात्रा म्हणजे थरार, बावधनची बगाड यात्रा म्हणजे उत्साह, उत्कंठा। स्वागत आहे मित्रांनो तुमचं हॅलो जावळीच्या आजच्या या भागामध्ये। आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या बगाड यात्रेसाठी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही बगाडाची परंपरा या बावधन गावामध्ये सुरू आहे। या भैरवनाथ मंदिरामध्ये ज्या खांबाला ठोकलेल्या नालामधून दरवर्षी जे नाल ठोकले जातात त्या नालांमधून आपल्याला कळतं की ही यात्रा किती वर्ष जुनी आहे। 300-350 वर्षाची ही परंपरा असणारी यात्रा आज या ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी या ठिकाणी बगाडाची यात्रा सुरू होत असते। जगभरातल्या मीडियाला भुरळ पाडणारी अशी ही बगाडाची यात्रा। कोरोना काळातही संपूर्ण जग ठप्प झालं होतं तरी सुद्धा या बगाड यात्रेचा कार्यक्रम अगदी वेळेवर आणि व्यवस्थितपणे पार पाडला अशी ही बगाड यात्रा। मी आहे आत्ता बगाड मार्गावर। बगाड सुरू व्हायला अजून वेळ आहे, तोपर्यंत आपण जाणून घेऊया बगाडाची संस्कृती, परंपरा आणि या बगाडाची वैशिष्ट्य। होळी पौर्णिमेपासून बगाडाची यात्रेला सुरुवात होते। होळी पेटवली जाते, त्यानंतर रात्री 12 वाजता भैरवनाथ मंदिरामध्ये बगाड्या ठरवण्यासाठी कौल घेतला जातो। कौल म्हणजे काय केलं जातं की ज्या भाविकांनी बगाड्याचा मान मिळावा म्हणून नवस केलेले असतात असे भाविक त्या ठिकाणी बोलवले जातात। ज्यांचे नवस पूर्ण झालेले असतात अशा भाविकांना कौल देण्यासाठी मंदिरामध्ये बोलवलं जातं। गुरव कौल लावतात आणि ज्या नावाचा कौल निघेल, कौल मिळेल त्याचं नाव बगाड्या म्हणून घोषित केलं जातं। त्यानंतर बगाड्याचा नित्यक्रम कसा असतो तर तिथून पुढचे 5 दिवस रंगपंचमीपर्यंत म्हणजे ज्या दिवशी बगाड निघणार असेल त्या दिवसापर्यंत बगाड्याचा मुक्काम हा मंदिरामध्ये असतो। त्याचा नित्यक्रम असा असतो की पहाटे लवकर उठणे, कृष्णा नदीवर जाऊन आंघोळ करणे, येताना पाण्याची कळशी भरून घेऊन येणे, त्या पाण्याने देवाला आंघोळ घालणे आणि 5 दिवस मंदिरामध्ये मुक्काम असणे हा असतो बगाड्याचा नित्यक्रम। 8 ते 9 तासांचा हा बगाडाचा थरार। परंतु हे बगाड संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी त्या पूर्वी किमान 2 महिने अगोदर प्राथमिक तयारी करावी लागते। बगाडासाठी जो खांब लागतो तो खांब हा बाबळीच्या लाकडापासून बनवला जातो। सर्वात प्रथम बाबळ शोधण्याचं काम केलं जातं। संपूर्ण जिल्हाभरातून या बाबळीचा शोध घेतला जातो आणि बगाडाच्या खांबाच्या मापाची बाबळ ज्या ठिकाणी मिळेल, ज्या गावात मिळेल त्या गावात संपूर्ण गाव, संपूर्ण बावधनकर वाड्या वस्त्यासहित त्या गावात जातात, बाबळीची विधिवत पूजा करतात आणि ती बाबळ तोडून गावामध्ये वाजत आणली जाते। त्यानंतर त्या बाबळीपासून बगाडासाठी लागणारा खांब बनवला जातो आणि हा खांब जी थोरली विहीर आहे बावधनमध्ये त्या विहिरीमध्ये हा खांब भिजत घातला जातो। धुलिवंदन दिवशी ही सगळी लाकडं बगाड बांधण्यासाठी बाहेर काढली जातात। बावधनच्या बगाडासाठी जो रथ तयार केला जातो तो पूर्णपणे लाकडी बनावटीचा असतो। 2 ते 2.5 टन वजनाची
दोन्ही बाजूला 2 दगडी चाके, दगडी चाकांवर कणा, कण्यावर बूट, बुटावर साठी, साठीवर वाघ, वाघावर खांब आणि खांबावर बाहुली आणि त्या बाहुलीवर जवळजवळ 40 ते 45 फूट काटे कळकाचं शीड, अशा पद्धतीची याची रचना असते. आणि त्या शिडाला केवळ एका गळाच्या साहाय्यानं बगाड्याला लटकवलं जातं. केवळ एक छोटासा गळ एवढंच त्याच्यामध्ये लोखंडाचा वापर असतोय. बगाडा दिवशी सकाळी बगाड्याच्या हस्ते कृष्णामाईची विधिवत पूजा केली जाते आणि बगाडाला प्रारंभ होतो. वावरात ज्या ठिकाणी या बगाडाची सुरुवात होते त्या ठिकाणी या बगाडासाठी 12 बैल जुंपले जातात. सर्वांच्या नजरा मात्र धुर्वीच्या बैलाकडे असतात. अतिशय चपळ आणि काटक आणि कणखर असे धुर्वीचे बैल या बगाडासाठी लागतात. धुर्वीच्या बैलाप्रमाणेच चावरी 6 बैली, 8 बैली, 12 बैली अशा पद्धतीच्या चढत्या क्रमानं ही बगाड ओढण्याची पद्धत या ठिकाणी सुरू होत असते. या बगाड ओढण्यासाठी दर 100 फुटावर बैल बदलत जातात. त्यामुळे प्रत्येकाला, गावातील प्रत्येक बैलाला या ठिकाणी बगाड ओढण्याचा मान या ठिकाणी मिळत असतो. बगाड ओढण्यासाठी या बैलांची 2 ते 3 महिन्यापासून अगोदरच पासून तयारी केली जाते. त्यांना वेगळा खुराक दिला जातो. त्यांच्याकडून कसरत करून घेतली जाते. मोठमोठे टायर, ओंडके त्यांना बांधून त्या बैलांना पळवलं जातं. आणि ज्या दिवशी ही बैल बगाडासाठी तयार होतात तर त्या दिवशी या बैलांना विशेष असं प्रशिक्षण दिलं जातं गेल्या 2 महिन्यापासून. त्यानंतर धुर्वीचा जो बैल असतो याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतात. गेल्या 18 वर्षापासून बौद्धनमधला हिरा नावाचा जो धुर्वीचा बैल होता तो गेले सलग 18 वर्ष बौद्धन बगाड बाहेर काढण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत होता. दुर्दैवानं गेल्या वर्षी हिरा या बैलाचा मृत्यू झाला आणि यावर्षी नक्कीच त्या बैलाची कमतरता बौद्धनकरांना आणि समस्त बगाडवासियांना जाणवणार आहे. बगाड वावरातून बाहेर काढलं जातं. हलगीचा नाद, ढोल ताशांचा गजर या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून काशीनाथाचं चांग भलं हा एकच जयघोष बगाडाच्या संबोध केला जातो. जी बैल बगाडापूर्वी 1 ते 2 माणसं सांभाळू शकतात ती बैल जेव्हा पारंपरिक वाद्याचा नाद होतो, प्रचंड असा आवाज होतो, आरोळ्या होतात आणि काशीनाथाचं चांग भलं हा आवाज जेव्हा घुमतो तेव्हा हीच बैल वारा प्यायल्यागत 15-15 माणसांनाही ऐकत नाहीत. बौद्धांचं बगाड म्हणजे सर्व धर्म समभावाचं एक उत्तम असं प्रतीक मानलं जातं. सर्व धर्मातल्या, सर्व जातीतल्या लोकांना या बगाडासाठी या ठिकाणी मान दिला जातो. बगाड बनवण्याचं काम हे सुतार समाज करत असतो. हेटणाची गाठ बांधण्याचं काम पिसाळ समाजाकडे असतं. देवाची सेवा ही गुरव समाज करत असतो. छबिण्यासाठी लागणारं तेल हा तेली समाज पुरवत असतो. देवासाठी लागणारी फुले, माळा हे देण्याचं काम माळी समाज करत असतो. देवाची आख्यायिका सांगणे, देवाच्या लग्नाची आख्यायिका सांगणे या संदर्भातली कामं गोंधळी आणि डवरी समाज करत असतो. देवासाठी कपडे देण्याचं काम हे परीट समाजाकडे असतं. पिळकावणीवर बसण्याचा मान हा पिसाळ आणि भोसले या दोन्ही तर्फेकडे असतो. देवासाठी चांबड्याचे जोडे देण्याचा मान हा चर्मकार समाजाकडे असतो. देवासाठी रथाची लाकडं काढणे, पालखीला खांदा देणे हे काम भोई समाज करत असतो. देवाला घोंगडी देण्याचं काम धनगर समाजाकडे, देणी भागवण्याचं काम हे खाटीक आणि रामोशी समाज करत असतो. देवासाठी वाजंत्री वाजवण्याचं काम हा मातंग समाजाकडे असतं. तर बगाड्यासाठी गळ आणण्याचं काम हे नाभिक समाजाकडे असतं. बगाड शीळ धरणे हे काम माळी समाज करत असतो. तर घोड्याचा नाल ठोकण्याचं काम हे लोहार समाज करत असतो. अशा पद्धतीनं सर्व धर्म समभाव जपणारं
असं हे बावधनचं बगाड. बावधनच्या बगाडाचं दुसरं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे खिल्लार आणि देशी गोवंशाचं संगोपन. आज महाराष्ट्रामध्ये खिल्लार हा गोवंश जवळजवळ नाहीसा होत चाललेला आहे. परंतु बावधन गावामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक घरी एक देशी बैल, देशी गाय ही सांभाळली जाते. महाराष्ट्राची शान असलेलं खिल्लार जनावरांचं गाव म्हणून बावधनची ओळख आहे. आणि आज देशी गोवंश किती महत्त्वाचा आहे हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध होतं. बावधनच्या या बगाड यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतातच, परंतु कर्नाटकातून सुद्धा बरेचसे शेतकरी फक्त खिल्लार गोवंश बघण्यासाठी, विकत घेण्यासाठी, सांभाळण्यासाठी येत असतात. या निमित्तानं जी बैलांचा बाजार भरतो तो फार प्रचंड मोठी उलाढाल या बैल बाजारातून होत असते. बावधनच्या बगाड यात्रेचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपण यात्रा म्हटली की रंगीबेरंगी कपडे, फॅशनेबल कपडे हे सर्वत्र पद्धत रूढ झालेली आहे. परंतु बावधन बगाड याला मात्र अपवाद आहे. बावधनच्या बगाडामध्ये जर तुम्ही बघितलं तर संपूर्णपणे पांढरी कपडे असतात. पांढरा पायजामा, पांढरा कुर्ता आणि डोक्यावर पांढरी टोपी अशा पद्धतीचा हा पोशाख असतोय. पांढरा रंग म्हणजे शांततेचं, समृद्धीचं आणि सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. बावधनचं हे बगाड महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या निमित्तानं बावधनच्या बगाडासाठी भेट देण्यासाठी येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर बावधनचं हे बगाड आपण आपल्या जीवनामध्ये एकदा तरी याची देही याची डोळा येऊन नक्की बघा. ग्रामस्थांचे 2 महिन्यांचे अथक परिश्रम, बावधनकर ग्रामस्थांची एकी, पोलीस आणि प्रशासनाचं उत्तम सहकार्य यांच्या माध्यमातून हा बगाड सोहळा दरवर्षी यशस्वीपणे पार पाडत असतो. मित्रहो, हॅलो जावळीचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत काशीनाथाचं चांग भलं.